नमस्कार मंडळी, मी मनूची मम्मी. आता आम्ही चाललो आमच्या डोंगरावरच्या एकविराईच्या आरतीला. थोडा लेट झालाय, बघूया आरती मिळते का. आम्ही कोण आमच्या जत्रेला आम्ही कोणला बोलू कटाले तर तो काम आमची मुन्नीने घेतलाय आता जत्रेचा. आता मुन्नीचं लग्न झाल्यापासून मग मीनी बोलवायचं बंद केलं, मग सगळे आता मुन्नीकडे जातात. म्हणावं बरं वाटतं. ही आमची दलिद्री. निघालो आम्ही मंदिरात जायला. 4 व्हीलर घेऊन चाललो, कारण मंदिर आहे ना तो गावाच्या त्या साईडला आणि मी गावाच्या या साईडला राहतो आणि गावातून गाडी जाणार नाही, मग आम्हाला दिघोड्यावरून गाडी घेऊन जायला लागतं. ही आमची एंट्री आहे. हा रस्ता आहे, छान रस्ता आहे. आणि जवळ मला वाटतं आम्ही 7 पावणे 7ला काहीतरी चाललेलो. 7 वाजलेले 7. आणि मला असं वाटलेलं का आरती झाली असेल, कारण मी दरवेळी 6:30 नाही 6 वाजेपर्यंत मी पोचतच. फार फार 6:30 पण जाते, पण यावेळी मी लेट झालेलो. आणि असं वाटत होतं झाली असेल आरती, कारण 7:30 झालेले काहीतरी मला वाटते मला. आणि दीदी वगैरे यावेळी दीदी होती म्हणून नव्हती आली. दीदी, मी, पप्पा तिघं गेलेलो. हा रस्ता आहे, लोकांनी रांगोळ्या काढल्यात बघा. थोडा रस्ता खराब आहे, थोडा बाकी मस्त आहे. पहिला लय घाण होता, आता चांगला केलाय. चला चला चला. आणि ही लागते इथून वाडी. ही वेशवीची वाडी आहे. गाडी एकदम मंदिराच्या पायथ्याजवळ जातं. हे आहे आय लव्ह वेशवी वाडी. ही वाडी आहे ना, वाडीत मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे, सुंदर. मी निघालो चालत. नॉनस्टॉप गेलो मी, न बसता. सुंदर आहे आमचं मंदिर. ऍक्च्युली या उभ्या व्हिडिओ होत्या, मी नंतर आडव्या केल्या, कारण उभीच केलेली व्हिडिओ. ब्लॉग बनवायचे काही असा नव्हता आमचा. नंतर केला चला ब्लॉग बनवूया, मग उभी व्हिडिओला आडवी केली. हा डॉगी. आमचा पप्पा बघा दमलं. मी गेलो पटापट पप्पांना टाकून. मी आणि दीदी नॉनस्टॉप चाललेलो. दीदी माझी व्हिडिओ घेत होती मागून. पोचलो बाबा. इथे आहे मंदिर बघा. मंदिराचे इथला आमचा परिसर एवढा भारी आहे ना, जाम भारी. ह्या ताई आहेत आमच्या इथल्या, त्यांच्याकडून हार नारळ घेतला. छोटासाच मंदिर आहे. मंदिर काय एकदम मोठा नाही, पण सुंदर आहे. कधीतरी विजिट द्या आमच्या वेशवीच्या मंदिराला. एकविरे मातेचं मंदिर आहे. वरती पाण्याची सोय वगैरे सर्व आहे. हा फुलांचा डेकोरेशन केलेला मस्त. आणि गेलं तेव्हा बघितलं ब्राह्मणच आला नव्हता. एवढा आनंद झाला ना, मला असं वाटलं झाली असेल आरती, पण नव्हती झाली. मे बी माझ्यासाठी थांबली असेल. अजून काही बाबा माधुरी येत नाही, थोडा ब्राह्मणाला लेट करते असं. आणि नंतर ब्राह्मणाला आहे बघा, मग चालू केली त्यांनी पूजा. ही आमची एकविरा माता. छान वाटतं आईचं दर्शन घ्यायला. ही देवीला सजवली. कसं वाटतं आईचं रूप बघा. मस्त आरती वगैरे छान केली. आरती पण करायला भेटली. पोचलो पण
ते एक झालं का आम्हाला आरती पण करायला भेटली. मी दरवर्षी जातो आरतीला जातच, पण यावेळी लेट झालेलो. मला असं वाटलं मला आरती नाही भेटणार. मे बी देवी माझ्यासाठी थांबलेली असेल असं मला वाटते. पण देवी आरती मिळाली. ही आमची दीदी आहे. फेस नाही दाखवणार, आमच्या दीदीला नाही आवडत. गावातली लोक आहेत. बाजूला जागा आहे, सुंदर जागा आहे. तुम्ही जेवण वगैरे बनवू शकता इथं, चुले करून फाटे पण मिळतात तिथं. देवीची आरती चालू आहे. मेन गाणी वाजत होती ना, म्हणून जरा म्यूट केलेलं. बाकी इथं माझ्या हातात हे पैसे आहेत, ते मला रस्त्यात तिथं देवीच्या पायरीच्या इथं पडलेलं मिळालं. ते मी उचललं आणि दानपेटीत टाकले. आणि पप्पा बोलत होता नव्हता टाकायला पाहिजे, घेऊन यायला पाहिजे होते, कारण देवीचे चरणाचे पैसे मिळालेलं ठेवायला पाहिजे होतीस. पण मी दानपेटीत टाकलं. विचारला तिथं सगळ्यांना कोणाचे कोणाचे, कोणच नाही बोलला माझे म्हणून. मी दानपेटीत टाकले. आणि देवीचे पाय वगैरे व्यवस्थित पडायला भेटला. मी लास्ट होतो, नंतर बंद केला आणि लांबून दर्शन दिला. माझा लास्टला दर्शन झाला जवळून, आणि समोरून दरवाजा नंतर बंद केला. मग लांबून पाया पडा. सुंदर आहे आमची देवी. या कधीतरी आमच्या वेशवी डोंगराला. आणि मी आणि पप्पा निघालो चालत. चला बाय बाय, परत भेटू. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. आता कारल्याला जाऊ द्या.